आज आपण एका ठिकाणी थाळीसाठी आलेलो आहे. तर हे ठिकाण कोणतं आहे तुम्हाला मी शेवटी सांगेन. इथे दोन प्रकारच्या थाळ्या मिळतात. एक जी थाळी आहे ती डिलक्स थाळी आहे. ती 3 कोर्सेसमध्ये म्हणजे 3 भागांमध्ये ती थाळी येते. तर त्या थाळीसाठी मी उत्सुक आहे. मी आधी ही थाळी खाल्लेली आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी उत्सुक आहे. आणि दुसरी जी आहे ती त्यांची नॉर्मल थाळी आहे. त्या दोन्ही थाळ्यांमध्ये फरक काय, ह्याच्या किमतींमध्ये फरक काय आणि यातल्या पदार्थांमध्ये फरक काय हे सगळं बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्र हो, एकांत रायडर या मराठी प्युअर व्हेज फूड चॅनलवर तुम्हाला फक्त खाद्यपदार्थ दाखवले जात नाहीत, तर ते आम्ही स्वतः घेऊन त्याची चव घेऊन त्याचं सविस्तर वर्णन तुमच्यासमोर आणतो. आता उदाहरणार्थ या थाळीमध्ये त्यातली प्रत्येक भाजी त्याची चव घेऊन त्या भाजीमध्ये काय आहे, तुम्ही त्या भाजीमधनं काय अपेक्षा करू शकता हे तुमच्यासमोर आणतो, जेणेकरून मोबाईलवरनं किंवा टी व्हीवरनं बघता तुम्हाला जेवढा जवळ त्या पदार्थाच्या नेता येईल तेवढा जवळ नेण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. मी पहिल्यांदा जी मागवली आहे ती म्हणजे यांची डिलक्स थाळी. डिलक्स थाळीमध्ये पहिली गोष्ट जी आपल्याला मिळते ती म्हणजे एक बाउल सूप आणि एक पापड. सूपमध्ये आपल्याला म्हणजे तळलेले ब्रेडचे तुकडे आणि हे टोमॅटो सूप मिळतं आणि हा पापड मिळतो. एक मोठ्या आकाराचा पापड आहे किंवा मध्यम आकाराचा पापड आहे, फार काही छोटा नाही किंवा फार काही मोठा नाही. अशी थाळीची ही सुरुवात आहे. हा पहिला भाग आहे. त्याच्यानंतर आपली थाळी येते. एक वाटी किंवा एक छोटं बाउल जे आहे त्यांनी आपल्याला सूपचं दिलेलं आहे. तुम्ही जर रेग्युलर सूप मागवलं तर ते अर्थात मोठं मिळेल, पण इथे काय काइंड ऑफ कॉम्बो त्यांनी आपल्याला दिलेला आहे. त्याच्यात हे सूप आहे, टोमॅटो सूप आहे, गोडसर सूप आहे. तो का गोडसरपणा याच्यात आहे, मला आवडतं गोडसरपणा टोमॅटो सूपमध्ये. त्याच्यानंतर हा पापड आहे, छान कुरकुरीतपणा आहे पापडमध्ये. पापड जो आहे तो उडदाचा पापड आहे. इथे त्यांनी मला सांगितलं की हे लिज्जत पापडच वापरतं, क्वालिटी आहे. लिज्जत पापडचा उडदाचा पापड आहे हा. आणि मस्त सूप. आणि सूपमध्ये जी गोष्ट मला आवडते ती म्हणजे हा तळलेला ब्रेड. हा मस्त वाटतो मला. बारीक आपली थाळी आपल्या समोर आलेली आहे. थाळीमध्ये 2 या अशा तंदुरी रोट्या येतात. ही लिमिटेड थाळी आहे. त्याच्यानंतर तर ही ग्रीन पीसची भाजी आहे, म्हणजे मटारची भाजी आहे. ही अशी काहीतरी येईल, मटारची भाजी आहे. सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या पंजाबी स्टाईलमध्ये. ही जी आहे ही कोरडी बटाट्याची भाजी आहे. ही पनीर मसालाची भाजी आहे आणि ही डाळ म्हणजे हे वरण आहे आणि हे दही आहे. ठीक आहे. आणि इथे त्यांनी आपल्याला सोबत म्हणून कांदा, लोणचं आणि लिंबू हे असं दिलेलं आहे. नंतर मग मला वाटतं त्यांचा जिरा राईस का असं काहीतरी येतो. क्वांटिटी जर तुम्ही पाहिली तर भरपूर क्वांटिटी आहे, पुरेल अशी क्वांटिटी आहे. एका माणसाचं पोट एकदम आरामशीर भरेल. आणि मी हे सांगण्याचं कारण लिमिटेड थाळी, अनलिमिटेड नाही. रोट्यांचाही आकार बऱ्यापैकी मोठा आहे. पहिली जी ही यांची ग्रीन पीस म्हणजे मटारची जी भाजी आहे ती बघूया. दिसण्यावरच सगळं आपल्याला दिसतंय की पंजाबी स्टाईलमध्ये हे सगळं आहे. छान पंजाबी ग्रेव्ही, गरम मसाल्याची चव, हलकासा तिखटपणा. छान आहे. पुढची भाजी जी बटाटा भाजी आहे ती बघूया. कोरडी बटाट्याची भाजी आहे. बटाट्याची भाजी बटाट्याच्या भाजीसारखी आहे. फार काही असं वेगळं काही सांगायची गरज नाही. पण हां, ही ती भाजी नाही आहे जी तुम्हाला मसाला डोस्यामध्ये मिळेल. बऱ्याच ठिकाणी काय होतं
जी मसाला डोसामध्ये मिळते भाजी, ती भाजी देतात तुम्हाला. ती भाजी नाही, वेगळी भाजी आहे. या गोष्टीसाठी मला म्हणजे ही गोष्ट आवडली म्हणून. शेवटची भाजी म्हणजे त्यांची पनीरची भाजी. पनीरचे असे बारीक बारीक काप पण आहेत आणि पनीरचे छोटे छोटे तुकडे पण आहेत. काइंड ऑफ पनीर बुर्जी आपण म्हणू शकतो. ती ग्रेव्हीमध्ये त्यांनी टॉस करून आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे ही पनीर माखनवाला गोडसर आहे. पनीर माखनवाला आहे किंवा बटर पनीर आपण म्हणतो ना, तसं ती भाजी आहे ही. परत पंजाबी मसाले पण. या दोन ग्रेव्हीज वेगळ्या आहेत. ह्याच्यात गोडसर पण आहे, रंगही तुम्ही बघू शकता याचा आणि या भाजीचा. ग्रेव्हीचा रंग वेगळा आणि चवी वेगळी आहे. गोडसर आहे, तिखट आहे. तिन्ही भाज्या उत्तम आहेत चवीला. कुठली भाजी आवडणार नाही आता होणार नाही तुम्हाला. डाळ बघूया यांची. डाळ बघू. डाळ म्हणजे ॲक्च्युली मला हे म्हणजे त्यांची जी तडकेवाली डाळ आहे ना तसं आहे, पण याचा तडका म्हणजे काही तिखट नसतं. थोडक्यात आपण फोडणीचं वरण असं म्हणू शकतो याला. पण तसं आहे वरण. छान आहे. माझ्या आवडीच्या हिशोबाने ते बनलेलं आहे. मस्त आहे. एकूणच ही थाळी खायला आवडेल मला. आणि रोटी आणि थाळी सगळं संपल्यानंतर जी गोष्ट येईल ते म्हणजे भात. तर इथे आपण पुलाव घेतलेला. इथे दोन ऑप्शन मिळतात, एक म्हणजे जिरा राईस किंवा पुलाव. तर पुलाव आलेला आहे आपला थाळीचा. त्याचा आकार जर सांगायचं झालं तर साधारण माझा हात तुम्ही बघू शकता. तुम्हाला कम्पॅरिझनला सोपं पडेल. तर एवढी क्वांटिटी आहे या पुलावची. एवढी क्वांटिटी पुलावची येते. पुलावचा जो सुगंध आहे ना मस्त आहे. कारण का याच्यात वेगवेगळे हे खडे मसाले आहेत. त्याच्यात पनीर पण आहे. पनीरचे त्यांनी क्यूब्स दिलेत. गाजर आहे, श्रावणी घेवडा आहे ज्याला आपण बीन्स म्हणतो. असा छान सुंदरसा पुलाव आहे. चव बघूया. आणि पुलाव जे खडे मसाले आहेत त्याचा सगळा जो अर्क आहे तो या पुलावमध्ये आहे आणि तो तुम्हाला प्रत्येक घासामध्ये मिळेल. म्हणून ती छान चव तुम्हाला या पुलावमध्ये एन्जॉय करता येईल. नुसता पुलावाचा आनंदही तुम्ही घेऊ शकता किंवा उरलेल्या ज्या आपल्या भाज्या आहेत त्या तर भाज्या पंजाबी भाज्या याच्यावर मस्त जातील. मला तर आवडतात. तुम्हाला आवडतात का नाही मला खाली कमेंट करून सांगा. धीरे रे ना. तर पुढचा आता आणि तिसरा जो भाग आहे या थाळीचा तो म्हणजे मला डेझर्ट मिळतो. एक गोड पदार्थ मिळतो. आपल्याला आपण जे मागवलंय ते म्हणजे फ्रूट सॅलड विथ आईस्क्रीम आहे. तुम्हाला हे नको असेल तर तुम्हाला श्रीखंड पण मिळतं. अर्थात मी फ्रूट सॅलड विथ आईस्क्रीम मागवलंय कारण का माझ्यासमोर पार्क बसला आहे त्याच्याकडेच जाणार आहे. चवीपुरतं मी फक्त घेईन. छान व्हॅनिला आईस्क्रीम येतं आणि खाली आंब्याच्या पल्पचा असा हा फ्रूट सॅलड आहे. सुंदर आहे. काही बेसिक जे फळं असतात, पपई दिसते, सफरचंद दिसतंय, केळ आहे, तशाने फ्रूट सॅलड बनलेलं आहे आणि मस्त असं व्हॅनिला आईस्क्रीम. हे कॉम्बिनेशन खूप छान जातं. खूप मस्त. अशी होती ही आजची किंवा 3 कोर्सेसमध्ये येणारी ही थाळी. त्याची जी किंमत आहे ती मला वाटतं 270 रुपये आणि तुम्ही जर पार्सल घेतली तर 300 रुपये. लिमिटेड थाळी आहे. तुम्हाला जर हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला नारायणपेठेत संस्कृती प्युअर व्हेज या हॉटेलमध्ये यायला लागेल. तुम्हाला पत्ता, फोन नंबर, गुगल मॅपचं लिंक हे सगळं खाली मिळेल. याच्यात साधी थाळी पण मिळते, ती तुम्हाला मी दाखवली आहे. त्या साध्या थाळीमध्ये तुम्हाला फक्त 3 चपात्या, एक भाजी पंजाबी, एक डाळ मिळते आणि एक साधा भात मिळतो आणि एक पापड मिळतो. नेहमीप्रमाणे व्हिडिओ कसा वाटला ते मला खाली कमेंट करून सांगा. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि
आपल्या मित्रपरिवाराबरोबर या थाळीचा आस्वाद केला आहे, आनंद गेला आहे. तर आपण सबस्क्रायबर मीट चालू केल्यात. या महिन्यात आपण एक घेतली होती, पुढच्या महिन्यातही आपण एक घेऊया, कुठल्या तरी नवीन ठिकाणी घेऊया आणि तिथे आपण भेटू, गप्पा मारू, खाऊ काहीतरी आणि अर्थात नवीन ओळखी बनवूया. या थाळीसाठी मी आलो होतो नारायणपेठेत संस्कृती व्हेज या हॉटेलमध्ये. उजवीकडनं हा लकडी पुलाकडनं रस्ता येतो आणि डावीकडे हा रमणबाग चौकाकडे जातो. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.